नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। पाहूया आजची विशेष बातमी। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन। शेतकऱ्यांची कर्जमाफी, योग्य बाजारभाव आणि दिव्यांग बांधवांना 6000 मानधन मिळावे यासाठी आंदोलन। राणा यांच्या घरासमोर आंदोलन करताना युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना माणुसकी म्हणून पाणी पाजले। रवी राणा निवेदन स्वीकारायला येतील या आशेने प्रहार आंदोलन तात्काळत राहिले। मात्र रवी राणा निवेदन स्वीकारायला पोहोचले नसल्याने प्रहार कार्यकर्ते निवेदन न देताच परतले। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार जिल्हाध्यक्ष प्रवीण हिंडवे व तालुकाध्यक्ष सुरेश गंथडे यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रताप अडसळ यांच्या घरावर हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या हाती मशाल व भगवा झेंडा आणि गळ्यात निळा दुपट्टा घालत आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत घेण्यात यावी, दिव्यांगांना 6000 रुपये मासिक मानधन इत्यादी मागण्यासंदर्भात राज्यभर प्रहारचे आंदोलन करण्यात आले असून युती सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या घोषणापत्रात दिलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्याने पेट घेतल्याचे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार, महायुतीचं सरकार सत्तेत बसलं आहे आणि यांनी भर सभेमध्ये, या मूर्तिजापूरच्या भर सभेमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार। पण यांनी आता 3-4 महिने झाले आहे, 2 कॅबिनेट झाले आहे, 2-3, तरी यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही। म्हणून प्रहार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात माननीय नामदार बच्चूभाऊ यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात जे आमदार सरकारमध्ये आहेत त्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन, त्यांना जाग्यासाठी, त्यांना जागा करायचा आहे। या शेतकऱ्याचा जो बळीराजा आज दुखावलेला आहे, आत्महत्या करत आहेत, त्यांचा कुठंतरी आत्महत्या थांबली पाहिजे, त्यांचं कर्ज मुक्त झालं पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। करिता हे आज माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं टेंबा आंदोलन हे चालू आहे। राणा हे सुद्धा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी अमरावतीच्या जेलात राहिले आहे। म्हणून आम्हाला हे अपेक्षा आहे की ह्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी ते स्वतःही सक्षम आहे आणि आमचं निवेदन घेऊन ते आमच्या मागणीला पाठिंबा देईल आणि सरकारला मजबूर करेल पाठिंबा द्यायचा या कर्जमाफी करायसाठी। आणि दिव्यांग बांधवांना 6000 मानधन ते 1 तारखेला मिळालं पाहिजे। 1500 रुपयामध्ये तो जगू शकत नाही, हा इच्छा दिव्यांगा मरून जाईल। म्हणून दिव्यांगांनाच 6000 मानधन हे झालं पाहिजे आणि ते 1 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये 6000 जमा झाले पाहिजे। करिता हे आज हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी हे आंदोलन आज चालू आहे।